नमस्कार मंडळी. एका गावात एक वृद्ध आजोबा दररोज मंदिरात दिवा लावत असत. एके दिवशी जोराचा वारा वाहू लागला, त्यामुळे दिवा वारंवार शांत होऊ लागला. आजोबांचा नातू म्हणाला, आज बहुतेक देवाला दिवा नकोय म्हणून तो सारखा शांत करतोय. आजोबा हसले, म्हणाले, बाळा, वारा येतो म्हणून दिवा शांत होतो, देव नाही शांत करत. आपण तो पुन्हा प्रज्वलित करायचा असतो. ते पुन्हा दिवा प्रज्वलित करतात आणि लगेच दिव्याभोवती कास ठेवतात. दिवा शांतपणे तेवत राहतो. आजोबा म्हणाले, देव उपेक्षा करत नाही. वाऱ्याने हलणाऱ्या वातीप्रमाणे माणसाचा विश्वास डगमगतो. निश्चयाची कास ठेवली की दिवा कायम तेवत राहतो आणि विश्वासही डळमळत नाही. राम कधीही दूर नसतो, तो आपल्यातच असतो. आपण विश्वास ठेवायला हवा, तो डगमगून चालणार नाही. मनाच्या 34व्या श्लोकात समर्थ हेच सांगत आहेत. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो ते वसेना. शिरी भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयोत ते वसेना. माणसाच्या आयुष्यात एखादा कठीण प्रसंग आला की तो प्रथम देवाला आणि दैवाला दोष देत असतो. माझं नशीब खराब, देवा तू असं का केलंस, असे निरर्थक प्रश्न विचारत बसतो. डगमगतं ते नशीब नाही, डगमगतो तो आपला निश्चय, परमेश्वरावरील विश्वास. देव तर कधीही दूर जात नसतो, तो आपल्यातच असतो. माणसाला अज्ञानामुळे भरोसा येत नाही, त्याचा विश्वास डळमळतो, निष्ठा चंचल होते. मग तो श्रद्धेसाठी निरनिराळे आधार शोधतो. बुद्धी माणसाची स्थिर असावी, प्रयत्नांचे सातत्य असावे आणि मग त्या विधात्यावर अढळ श्रद्धा ठेवून तर पहा, तुमची उपेक्षा कधीच होणार नाही, असे समर्थ म्हणतात. शिरी भारवाहे न बोले पुराणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. एक शेतकरी डोक्यावर जड पोते घेऊन बैलगाडीत बसला होता. गाडीवान म्हणाला, अरे पोतं खाली ठेव, गाडीच ते ओझं वाहणार आहे. शेतकरी म्हणाला, नको, गाडीवर आधीच वजन आहे, मी माझं ओझं स्वतःच सांभाळतो. ते ऐकून गाडीवान हसला. तू गाडीत बसलास म्हणजे तुझं आणि या पोत्याचं दोघांचंही वजन गाडीच वाहते. तसंच आपण विश्वास देवावर ठेवतो असं म्हणतो, पण चिंता, भीती, ताण सगळं स्वतःच्याच डोक्यावर ठेवतो. राम म्हणतो, मी तुझा भार वाहीन, पण आपण तो भार खाली ठेवायला तयारच नसतो. आपण रोज म्हणतो, राम माझा आहे, पण आपला भार आपण रामाच्यावर सोपवलाय का? कर्ज आहे, घराची जबाबदारी आहे, मनात भीती आहे, या सर्वांचं जड पोतं आपण आपल्याच डोक्यावर ठेवतोय, शेतकऱ्यासारखं. पुराणात राम स्पष्ट म्हणतो, मी भक्ताचा भार माझ्या शिरावर वाहीन. मग प्रश्न असा आहे, रामावर विश्वास आहे की फक्त शब्दांमध्ये भक्ती आहे? भक्ती शब्दात आणि मनात दोन्हीकडे हवी. जसे नामस्मरण, नाम मुखात असले तरी चित्तात परमेश्वराचे स्मरण हवे, तरच त्याचा फायदा होतो. आणि अशी भक्ती करणाऱ्या भक्ताची राम कधीही उपेक्षा करत नाही, कारण तो दासाभिमानी आहे. त्याला भक्तांचा फार अभिमान आहे, म्हणून तो सदैव आपल्या भक्तावर कृपाछत्र धरून असतो, त्याची कधीही उपेक्षा नाही करत. बोला, जय जय रामकृष्ण हरी.